हॅलो स्टुडंट्स, तर आपण ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर्स याबद्दल स्टडी करत आहोत. आणि या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण 2 ते 3 व्हिडिओमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं एक्सपेरिमेंटल सेटअप आणि त्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या एक्सपेरिमेंटचं आपण ऑब्झर्वेशन केलं. ऑब्झर्वेशन केल्यानंतर वेगवेगळं कन्सिडरेशन बघितलं, वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज बघितल्या. त्यानंतर आईन्स्टाईनने सांगितलेलं पॉस्युलेट्स बघितलं. आईन्स्टाईनने सांगितलेल्या पॉस्युलेट्सच्या नंतर आपण त्या म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि वेव्ह थेरी यांच्यामध्ये काही फेल्युअर्स होते, ते फेल्युअर्स बघितले. आणि एक गोष्ट आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर एक गोष्ट आपल्याला ऑब्झर्व झाले. काय ऑब्झर्व झाले की जे काही फोटॉन्स लाईटसोबत येतात, म्हणजे जे काही फोटॉन एनर्जी येतो, ती फोटॉन एनर्जी 2 पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणजेच हे पूर्णच्या पूर्ण एनर्जी इलेक्ट्रॉन ॲब्झॉर्ब करतात. ॲब्झॉर्ब केल्याच्या नंतर याच्यापैकी काही एनर्जी ते मेटल सरफेसपासून लिबरेट होण्यासाठी यूज करतात, म्हणजे निघण्यासाठी यूज करतात, ज्याला आपण वर्क फंक्शन म्हणतो. वर्क फंक्शन एवढी एनर्जी ते लिबरेट होण्यासाठी यूज करतात आणि रिमेनिंग एनर्जी ते कायनेटिक एनर्जी म्हणून यूज करतात, म्हणजे इमिटर प्लेटपासून कलेक्टर प्लेटपर्यंत जाण्यासाठी ते काय करतात, यूज करतात. बरोबर. तर इथपर्यंत आपण कन्सेप्ट स्टडी केलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटॉन काय असतो, म्हणजे फोटॉनच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आणि एक छोटासा एक्सपेरिमेंट बघणार ज्याला आपण फोटो सेल्स म्हणतो. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन्स किंवा फोटोसेल बघण्या अगोदर आपण एक गोष्ट लक्षात ठेवा. जेवढा आपण स्टडी केला त्यावरून एक आपल्याला गोष्ट ऑब्झर्व झाली की जे काही वेव्ह थिअरी आहे, म्हणजेच आपण वेव्ह ऑप्टिक्समध्ये स्टडी केला की लाईटचा जो नेचर आहे तो वेव्ह नेचर असेल. आणि जेव्हा लाईटचा नेचर वेव्ह नेचर असेल, त्या वेव्ह नेचरला कन्सिडर करून आपण इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन आणि पोलरायझेशनची स्टडी केला होती. त्याच प्रकारे आपण जर काही लाईट आहे, ती जे लाईट आहे ते लाईटचा पार्टिकल नेचर कन्सिडर करून, म्हणजे आईन्स्टाईनने सांगितलेल्यानुसार पार्टिकल नेचर कन्सिडर करून आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची स्टडी केला. सोबत आपण कायनेटिक गॅसेसमध्ये ब्लॅक बॉडी ऑफ रेडिएशनची सुद्धा काय केला होता, स्टडी केला होता. क्लिअर. लक्षात ठेवा की जी काही लाईट आहे त्या लाईटचा जो नेचर आहे तो वेव्ह नेचर पण असतो, आणि त्याच्यामध्ये कोण असतात, पार्टिकल्स. जे काय पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स म्हणजे जे पार्टिकलच्या आतमध्ये बंडल ऑफ क्वांटम ऑफ एनर्जी असतो, ज्याला आपण फोटॉन एनर्जी म्हणतो. आणि जी काय फोटॉन एनर्जी आहे त्या फोटॉन एनर्जीचा यूज करून आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची स्टडी केला होती. बट आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची जेव्हा आपण स्टडी केला तेव्हा लाईटचा दोन्ही नेचरचा वापर यूज केला आपण. म्हणजे काय ठिकाणी लाईटच्या दोनही नेचरचा यूज होतो, जसं वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये आपण दोन्ही नेचरचा यूज केला. वेव्ह नेचरचा यूज केला आपण ॲज अ फ्रिक्वेन्सीसाठी, आणि पार्टिकल नेचरचा यूज केला ॲज अ एनर्जीसाठी. बट लक्षात ठेवा, जेव्हा लाईट फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या ठिकाणी जेव्हा आपण रेडिएशनचा यूज करतो, म्हणजे लाईटचा यूज करतो, त्यावेळी सुरुवातीला जेव्हा लाईट येतो त्यावेळी फक्त वेव्ह नेचरच ॲक्टिव्ह असतो आणि त्याचा पार्टिकल नेचर हा रेस्टमध्ये असतो. म्हणजेच याचा अर्थ असा की वेव्ह नेचर ॲक्टिव्ह आहे, पार्टिकल नेचर रेस्टमध्ये आहे. जेव्हा ते लाईट स्ट्राईक होतो फोटोसेन्सिटिव्ह मेटलवर त्यावेळी ते एनर्जीला आपण ॲब्झॉर्ब करतात फोटॉनच्या. म्हणजे त्याचा अर्थ असा की पार्टिकल नेचर ॲक्टिव्ह असतो त्यावेळी वेव्ह नेचर काय जातो, रेस्ट. मीन्स एक नेचर कोणताही वर्क करतो त्यावेळी दुसरा नेचर डॉमिनेट होतो, रेस्ट करतो. जेव्हा दुसरा नेचर वर्क करतो तेव्हा पहिला नेचर काय होतं, डॉमिनेट होतो. क्लिअर. तर अशा प्रकारे आपल्याला समजलं की जी काही लाईट आहे ते लाईट ड्युअल नेचरची आहे. म्हणजे जे कोणतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे का, वी नो दॅट लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. जी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये दोन्ही नेचर आहेत, एक म्हणजे वेव्ह आणि एक म्हणजे पार्टिकल. एक म्हणजे वेव्ह आणि एक म्हणजे पार्टिकल. म्हणून त्याला आपण म्हणतो वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. क्लिअर झालं, समजलं? ओके. यानंतर आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन्स. काय बघणार आहोत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन्स. तर बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन्स काय होतो बघा. तर आपण आता बघणार आहोत
कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन्स. काय बघणार आहे? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन्स. व्हेरी सिंपल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि ह्या तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारतात. जर 2 मार्क्ससाठी विचारलं तर 4 or 5 कॅरेक्टरिस्टिक्स तरी लिहायचं. बघा फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? लाईट बिहेव्स ॲज अ पार्टिकल अँड इट्स एनर्जी इज ॲब्झॉर्ब्ड अँड रिलीज्ड इन बंडल्स ऑफ क्वांटा कॉल्ड ॲज फोटॉन्स. म्हणजे लाईट जो असतो त्या लाईटमध्ये काय असतात? पार्टिकल्स. आणि ते पार्टिकल्स कोणाला घेऊन येतात? कोणाला ॲब्झॉर्ब करतात? तर एनर्जीला ॲब्झॉर्ब म्हणजे एनर्जीला घेऊन येतात. आणि ती जी काही एनर्जीला घेऊन आलेलं पार्टिकल्स आहेत ते लाईट सोबत येतात आणि ते लाईट सोबत येते वेळी त्यांच्या मधामध्ये बंडल ऑफ क्वांटा म्हणजे ते जे काही एनर्जी आणतात ते क्वांटाच्या फॉर्ममध्ये आणतात. क्वांटाचं मिनिंग काय होतं? की अशा पॉकेट फॉर्ममध्ये आणतात. या टाईपच्या अशा पॉकेट फॉर्ममध्ये ते काय आणतात? एनर्जीला आणतात. जे पार्टिकल्स लाईटमधले पॉकेट फॉर्ममध्ये एनर्जीला कॅरी करतात आणि आपल्या लाईट सोबत ट्रॅव्हल होतात. अशा पॉकेट फॉर्ममध्ये असणाऱ्या पार्टिकल्स म्हणजे त्याला आपण क्वांटा म्हणतो. बंडल ऑफ क्वांटा म्हणजे बंडल ऑफ एनर्जी असणाऱ्या पार्टिकलला म्हटलं जाते फोटॉन्स. काय म्हणतो आपण? फोटॉन्स. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे फोटॉन्स हॅज असोसिएटेड मोमेंटम अलॉंग विथ द एनर्जीज इट कॅरीज. ते आपल्यासोबत काय करतात? एनर्जीला कॅरी करतात. आपल्यासोबत एनर्जीला कॅरी केल्या कारणामुळे त्यांच्या मधामध्ये एनर्जी जर आहे म्हणजे याचा अर्थ पॉकेट फॉर्ममध्ये आहे आणि त्या कारणामुळे त्यांच्या मधामध्ये म्हणजे कोणाला? पार्टिकलमध्ये जे पार्टिकल्स आहेत पार्टिकलमध्येच कोण? आपले फोटॉन्स आहेत. ते फोटॉन्स एक मोमेंटम अचीव करतात. म्हणजे त्यांच्या मधामध्ये काय येतोय? मोमेंटम. म्हणजे व्हेलॉसिटी तर असतोच, स्पीड असतोच, सोबत सोबत त्याच्या एनर्जीमुळे पॉकेट फॉर्म होतो आणि याच्या मधामुळे त्या पॉकेट फॉर्ममुळे त्याच्यामध्ये काय येतो? मोमेंटम तयार होतो. काय तयार होतं? मोमेंटम. त्यानंतर थर्ड तुमची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? ऑल फोटॉन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऑफ अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी हॅव द सेम एनर्जी. म्हणजे क्वेश्चन आपल्या थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये म्हणत आहे की सर्व फोटॉन्स आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मधले म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट आपली जे लाईट आहे त्या लाईट मध्ये असणारे प्रत्येक फोटॉन्स हे त्या एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला जर आपण चेक केला तर त्या फ्रिक्वेन्सीवर त्यांची एनर्जी सुद्धा काय राहणार? सेम. म्हणजे एखादी फ्रिक्वेन्सीला समजा फॉर एक्झाम्पल 10 हर्ट्झ आणि 10 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीवरती जे काही फोटॉन आहे ते फोटॉन येईल. जे काही फोटॉन्स येणार त्यांची एनर्जी समजा 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल किंवा 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल तर नेहमी 10 हर्ट्झच्या फ्रिक्वेन्सीवर त्यांची जी एनर्जी म्हणजे येणारे फोटॉन्स आहेत ते 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढ्या एनर्जीचंच राहणार. म्हणून म्हटलं आहे की त्यांची जे काही फ्रिक्वेन्सीमध्ये त्यांची एनर्जी सुद्धा कशी असतोय? सेम असतोय. काय असतोय? सेम. त्यानंतर फोर्थ पॉईंट काय सांगतो? फोर्थ कॅरेक्टरिस्टिक सांगतो आपल्याला की फोटॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. फोटॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रिकली कसं असतात? न्यूट्रल असतात. ज्या कारणामुळे आर नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक ऑर मॅग्नेटिक फील्ड. जे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असल्या कारणामुळे ना ते इलेक्ट्रिक फील्डमध्ये डिफ्लेक्ट होत ना ते मॅग्नेटिक फील्डमध्ये डिफ्लेक्ट होत. ते फक्त लाईट सोबत समोर समोर काय होतात? ट्रॅव्हल होत असतात. काय होत असतात रे? ट्रॅव्हल होत असतात. त्यानंतर फिफ्थ नंबरची तुमची कॅरेक्टरिस्टिक्स आहे फोटॉन्स कॅन बी ॲब्झॉर्ब ऑर न्यू फोटॉन्स कॅन बी क्रिएटेड. तर फोटॉन्स जे आहे ते फोटॉन्स इज द बंडल ऑफ एनर्जी आणि ते फोटॉन्स काय होऊ शकतात? ॲब्झॉर्ब होऊ शकतात पूर्णच्या पूर्ण. आणि एकदा का फोटॉन्स ॲब्झॉर्ब जर झालेत तर ते पूर्णच्या पूर्ण ॲब्झॉर्ब झालेले फोटॉन्स ॲब्झॉर्ब जर होत असतील तर नवीन फोटॉन्स काय होतात? तयार पण होतात. जर का समजा सन पासून लाईट जर येत असेल तर अशा वेळी सन जे काही लाईट येणार आहे त्या लाईट सोबत येणारे जे फोटॉन्स आहेत ते फोटॉन्स फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल मध्ये काय होऊ होतात? पूर्ण ॲब्झॉर्ब होतात. तसंच सन पासून येणाऱ्या लाईट मध्ये नवीन फोटॉन तयार होऊन कुठपर्यंत पोहोचतात? फोटोसेन्सिटिव्ह मेटल पर्यंत पोहोचतात. म्हणजेच याचा अर्थ असा की जे काही लाईट येत आहे त्यामध्ये नवीन फोटॉन्स क्रिएट पण होतात आणि ते फोटॉन्स फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल कडून काय केले जातात? ॲब्झॉर्ब सुद्धा केल्या जातात. त्यानंतर सिक्स कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? फोटॉन्स ऑलवेज मूव्ह विथ द स्पीड ऑफ लाईट. ऑब्विसली फोटॉन्स जर लाईट सोबतच येतात तर त्यांची जी स्पीड आहे ती स्पीड आणि लाईटची स्पीड कशी असेल? सेम. तर लक्षात ठेवा फोटॉनची स्पीड आणि लाईटची स्पीड ही कशी राहतो? सेम. म्हणून असं म्हटलं जाते की फोटॉन्स जे आहेत ते फोटॉन्स नेहमी कोणाच्या स्पीडने मूव्ह होतात? तर हे नेहमी लाईटच्या स्पीडने काय होतात?
मूव्ह होतात. क्लिअर? तर अशा टाईपने हे तुमचं काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन्स आहेत. काय आहेत? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन्स. क्लिअर झालं? समजलं? ओके. आता आपण एक नवीन एक्सपेरिमेंट बघू, तो म्हणजे फोटो सेलचा, जो फोटो इलेक्ट्रिक इफेक्टशी रिलेटेड आहे. तर बघा फोटो सेल्सचा एक्सपेरिमेंट काय होतो बघा. तर आता आपण बघूया एक न्यू एक्सपेरिमेंट, तो म्हणजे फोटो सेल. काय बघूया? फोटो सेल. बघा, फोटो सेल इज अ डिव्हाइस which makes to use photoelectric effect and which converts light energy into electrical energy. म्हणजे फोटो सेल हा एक असा डिव्हाइस आहे जो फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर चालतोय किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये बनलेला आहे. त्याच्या आतमध्ये फोटो सेलच्या आतमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा कन्सेप्ट बनलेला आहे. आणि तो जो काही फोटो सेल आहे हा असा डिव्हाइस आहे जो लाईट एनर्जीला कन्वर्ट करतो कशामध्ये? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. म्हणजे सिंपल हा जो काही डिव्हाइस आहे फोटो सेलचा, हा डिव्हाइस लाईट एनर्जीला कन्वर्ट करतो कशामध्ये? इलेक्ट्रिकलमध्ये. आणि हा जो काही डिव्हाइस आहे हा डिव्हाइस फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या प्रिन्सिपलवर वर्क करतो किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या प्रिन्सिपलवर रन होतो. क्लिअर? तर तुम्हाला क्वेश्चन असं विचारू शकते की डिस्क्राईब द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फोटो सेल, राईट इट्स युजेस. असा क्वेश्चन तुम्हाला विचारला होतं 2014ला किंवा 2014ला 3 मार्क्ससाठी. त्यामध्ये डायग्रामवरती 1 मार्क असेल, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग यांच्यावरती म्हणजे कन्स्ट्रक्शनवरती हाफ मार्क, वर्किंगवरती 1 मार्क. आणि युजेस जर विचारलं तर त्याच्यावर मार्क राहणार, किंवा जर युजेस जर नाही विचारलं तर कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आणि फोटो सेलची डायग्राम असं मिळून 2 मार्कला विचारेल. 2 मार्क्समध्ये तुम्हाला 1 मार्क्स डायग्राम, हाफ मार्क कन्स्ट्रक्शन आणि हाफ मार्क वर्किंगला असेल. ठीक आहे? व्हेरी सिंपल कन्स्ट्रक्शन आहे याची. कन्स्ट्रक्शन बघा काय असेल. फोटो सेल कन्सिस्ट ऑफ 2 इलेक्ट्रोड्स, वन ॲज अ कॅथोड अँड अनदर ॲज अ एनोड. याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड्सचा यूज केला जातो. त्यापैकी एक असतो कॅथोड, दुसरा असतो एनोड. बरं, जो कॅथोड आहे तो कॅथोडचा जो शेप आहे तो शेप या टाईपचा असेल, म्हणजे सेमी सिलेंड्रिकल असेल. कसा असेल? सेमी सिलेंड्रिकल, म्हणजे या टाईपचा शेप असतो. ठीक आहे? यामध्ये क्रेस्ट सारखा असेल आणि असा सेमी सिलेंड्रिकल शेप असेल या पद्धतीने. क्लिअर? आणि दुसरा जो इलेक्ट्रोड्स आहे तो असतो एनोड. बरं, हा जो एनोड आहे हा एका वायर सारखा असेल किंवा हा जसं मार्कर दिसत आहे या मार्कर पेन सारखा असेल. कोण? एनोड. बरं, हे दोन्ही इलेक्ट्रोड्स म्हणजे कॅथोड आणि एनोड हे एका क्वार्ट्ज ग्लासच्या किंवा क्वार्ट्ज बल्बच्या आतमध्ये, एका ग्लासच्या इव्हॅक्युएटेड ग्लासच्या आतमध्ये बंद असतात. म्हणजे मीन्स बोथ इलेक्ट्रोड्स आर सपोर्टेड इन द क्वार्ट्ज बल्ब किंवा ग्लास, इव्हॅक्युएटेड ग्लास, ज्याच्या आतमध्ये पूर्ण व्हॅक्यूम असेल, एकही एअर नसणार, अशा ग्लासच्या आतमध्ये ते बंद असतात. त्यानंतर हे जे 2 इलेक्ट्रोड्स एका वायरच्या थ्रू बॅटरीला कनेक्ट असतात, बॅटरी बी, आणि या सर्किटला एक कनेक्ट असतो मायक्रोमीटर, जो काय करतो तर तो करंटला मेजर करेल सर्किटमधून जाणार आहे. क्लिअर झालं? हा अशा टाईपचा तुमचा कन्स्ट्रक्शन राहील कशाचा? फोटो सेलचा. कशाचा? फोटो सेलचा. बरं, मी बोलते म्हटलं की क्वार्ट्ज बल्ब आहे किंवा जो ग्लास आहे तो क्वार्ट्ज ग्लास आहे. क्वार्ट्जचा मिनिंग काय होतो की लाईट तर आतमध्ये येऊ शकेल पण बाहेर जाऊ शकणार नाही. अशा टाईपचा हा काय असतो? ग्लास असतो. बाहेरचा काय असतो? ग्लास असतो. क्लिअर? तर कन्स्ट्रक्शन समजली. 2 इलेक्ट्रोड्स, त्याच्यापैकी एक इलेक्ट्रोड म्हणजे जो कॅथोड आहे त्याचा शेप सेमी सिलेंड्रिकल असेल, दुसरा वायर सारखा शेप असेल एनोड. दोन्ही सर्किट थ्रू बॅटरीला कनेक्ट असतात. त्यानंतर त्याला कोण कनेक्ट असते? मायक्रोमीटर. दोन्ही इलेक्ट्रोड एका इव्हॅक्युएटेड ग्लासच्या आतमध्ये बंद असतात. बरं, हा जो कॅथोड आहे ज्याला आपण इमिटर म्हणणार आहोत, त्याला फोटोसेन्सिटिव्ह मेटलने पॉलिश केला असते. म्हणजे जसं सोडियम आहे किंवा पोटॅशियम आहे या टाईपच्या मटेरियलने याला काय केलं जाते? पॉलिश केले जाते. क्लिअर? तर अशा टाईपचे काय आहे? कन्स्ट्रक्शन. त्यानंतर आपण काय बघणार? वर्किंग. आता वर्किंग इज व्हेरी सिंपल. वर्किंग फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या प्रिन्सिपलवर वर्क करत आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जी येणारी लाईट आहे त्या येणाऱ्या लाईटला सुटेबल फ्रिक्वेन्सी असणे आवश्यक आहे आणि त्या लाईटला सुटेबल एनर्जी असणे म्हणजे सुटेबल इंटेन्सिटी असणे आवश्यक आहे. बरोबर आहे? तर असं समजू की एक
एक सुटेबल फ्रिक्वेन्सीची सुटेबल इंटेन्सिटीची लाईट इन्सिडेंट होणार कशावरती? कॅथोडवरती. कॅथोडवरती इन्सिडेंट झाल्याच्या नंतर इथून इलेक्ट्रॉन इमिट होणार आणि इमिट झालेले इलेक्ट्रॉन कोणाकडे धावणार? ॲनोडकडे. बरं, ॲनोडकडेच का बरं धावणार? कारण की ह्या दोनही इलेक्ट्रोडला कनेक्ट आहे कोण? बॅटरी. बॅटरी कनेक्ट असल्यामुळे बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट असेल ॲनोडला, निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट असेल कॅथोडला. ज्या कारणामुळे इथून निघणारे इलेक्ट्रॉन सरळ कोणाकडे जाणार? ॲनोडकडे जाणार. कोणाकडे जाणार? ॲनोडकडे, आहे की नाही? आणि ॲनोडकडे गेल्याच्या नंतर ते इलेक्ट्रॉन्स मूव्ह होणार सर्किटमध्ये आणि सर्किटमध्ये मूव्ह झाल्याच्या नंतर ते जे काही इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉन सर्किटमध्ये मूव्ह होतात. याचा अर्थ असा की जे काही इलेक्ट्रॉन मूव्ह झाल्या कारणामुळे सर्किटमधून कोण फ्लो होणार? करंट. आणि तो जो करंट आहे त्या करंटला कशाने नोट केला जाणार? मायक्रोमीटरने. कशाने? मायक्रोमीटरने. समजलं का? काय लक्षात? तर वर्किंग कसं लिहिणार? द सुटेबल रेडिएशन्स ऑफ आर इन्सिडेंट ऑन द कॅथोड and the electrons are emitted from the cathode and moves towards the anode. Then these electrons are flowing through the circuit and current is noted by micrometer. कशाने करंट नोट केला जाणार? मायक्रोमीटरने. क्लिअर झालं? राहील लक्षात? तर अशा टाईपचा कन्सेप्ट आहे कशाचं? तुमचं फोटो सेलचं. बरं, हे फोटो सेलचा यूज कुठे होतो? फोटो सेलचा यूज होतो, फोटो सेल्स इज यूज टू ऑपरेट द कंट्रोल सिस्टीम अँड लाईट मेजरिंग डिव्हाइस. ज्या कंट्रोल सिस्टीम असतात, जसं ट्रॅफिकमध्ये जे कंट्रोल सिस्टीम असतो त्या ठिकाणी फोटो सेल्सचा यूज होतो, म्हणजे ह्या डिव्हाइसचा यूज होतो. त्यानंतर कंट्रोल काय म्हणू आपण? लाईट मेजरिंग डिव्हाइस, जिथे लाईटची इंटेन्सिटी मेजर केली जाते अशा ठिकाणी सुद्धा कशाचा यूज होतो? फोटो सेलचा यूज होतो. बरं, फोटो सेल इज यूज टू स्विच ऑन ऑर ऑफ द स्ट्रीट लाईट्स. म्हणजे जे स्ट्रीट लाईट्स असतात, स्ट्रीट लाईट समजतो ना, जे रोड मेन रोडला किंवा हायवेला लावलेले लाईट्स असतात साईडला, त्याला आपण स्ट्रीट लाईट्स म्हणतो. त्याला ॲटोमॅटिकली ऑन किंवा ॲटोमॅटिकली ऑफ करण्यासाठी कोणाचा यूज होतो? फोटो सेल ह्या डिव्हाइसचा. म्हणजेच जेव्हा लाईट इन्सिडेंट झाली तर ते ऑफ होणार आणि जेव्हा लाईट इन्सिडेंट होणार बंद झालं तर ते काय होणार? ऑन. अशा टाईपचे याला सेन्सर लावला जाईल खाली आणि त्यानुसार स्ट्रीट लाईटला काय झालं जाईल? ऑन ऑफ करण्यासाठी कोण करतो आपण? यूज फोटो सेलचा. म्हणजे फोटो सेल हा सेन्सरला ऑपरेट करेल आणि सेन्सर लाईटला ऑन ऑफ करेल. क्लिअर? बरं, इट कॅन बी यूज टू ऑपरेट द काउंटर इन अ काउंटिंग डिव्हाइस ऑर अ सेट ऑफ बर्गलर अलार्म. म्हणजे जसं बँक किंवा एखाद्या माइन्समध्ये म्हणा, बर्गलर अलार्म म्हणजे समजतो काय? धोक्याची घंटी असतो बघा, की एखादा फायर लागलं किंवा काही जर प्रॉब्लेम असेल, काय आलं तर अशा वेळी त्या गोष्टीला डिटेक्ट करून अलार्म वाजवण्यासाठी जी अलार्म यूज करतो आपण त्याला बर्गलर अलार्म म्हणतात. अशा वेळी सुद्धा त्या अलार्मच्या आतमध्ये कोणता डिव्हाइस यूज केला जाते? फोटो सेलचा डिव्हाइस. किंवा काउंटिंग डिव्हाइस, जसं तुम्ही कधी एखाद्या मॉलमध्ये किंवा एखाद्या दुकानमध्ये गेलात, तिथे गेल्याच्या नंतर जे काही QR स्कॅन करणारी एक मशीन असते बघा, असं QR स्कॅन करतात, तर त्या मशीनच्या आतमध्ये जो डिव्हाइस आहे त्या डिव्हाइसमध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टीम असते? तर फोटो सेलची ऑपरेटिंग सिस्टीम काय असते? त्यामध्ये लावलेली असते. बरं, ट्रॅफिक लॉ डिफॉल्टर्स कॅन बी आयडेंटिफाय बाय सेटिंग अँड अलार्म युजिंग अ फोटो सेल. ट्रॅफिक लॉ म्हणजे जसं एखादा जर का समजा आपण काय समजू आपण ट्रॅफिक लॉज म्हणजेच एखादा हा टोल प्लाझा असेल तर टोल प्लाझा ठिकाणी किंवा आता तुम्हाला माहीत आहे की टोल प्लाझामध्ये ऑटोमॅटिकली आपण काय करतो? QR लावलेला असेल आणि QRला स्कॅन करून एकदम काय होतात? पैसे कट होतात, आहे की नाही? तर तो जो काही सिस्टीम आहे त्या सिस्टीममधून आपल्याला त्या सिस्टीमला डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा ते जे काही डिव्हायसेस लावले असतात त्या डिव्हायसेसच्या आतमध्ये आपण काय म्हणतो? आपण कोणता डिव्हाइस, जे डिव्हाइस आहे त्याच्या आतमध्ये कोणती सिस्टीम असते? फोटो सेलची सिस्टीम असते. कोणती सिस्टीम असते? फोटो सेलची सिस्टीम असते. राईट लक्षात? तर अशा पद्धतीने आपण फोटो सेलचा काय करतो रे? यूज करतो. तर आपण रेडिएशन्समधून येणारा काही जो काही रेडिएशनचा नेचर आहे, ड्युअल नेचर, तो कसा वर्क करतो याबद्दल आपण स्टडी केला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार की रेडिएशन आणि मॅटर यांचं काय यूज आहे, म्हणजे रेडिएशन आणि मॅटर हे कसं वर्क करतात. क्लिअर? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. छोटा व्हिडिओ झाला असेल म्हणून इझिली एकदा दोनदा याला रिपीट करून बघा, म्हणजे तुम्हाला एक्सपेरिमेंट आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन्स इझिली समजून जाणार.
ठीक आहे. तिथपर्यंत टेक केअर, बाय.